श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण दर महिन्याला सत्यनारायण करतो, दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करतो आणि जेव्हा 2 पौर्णिमा येतील ना तेव्हा सर्वांचा गोंधळ होतो. तर आता 2 पौर्णिमा येतील तर गोंधळ होतो, म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये सत्यनारायण कधी करायचं हेच आणलेलं आहे. तर बघा, आता ही पौर्णिमा शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस आहे आणि शुक्रवारी दुपारी 3:34 लागते आहे आणि शनिवारी ती संध्याकाळी 6 वाजता संपते आहे. तर मग आपल्याला त्या दिवशी काय करायचं बघा, आपल्याला हा सत्यनारायण आपण प्रदोष काळी करतो. शक्यतो सत्यनारायण हा प्रदोष काळी करतो. प्रदोष काळ म्हणजे किंवा संध्याकाळचा दिवस, सूर्य मावळण्याच्या 24 मिनिटं अगोदर आणि 24 मिनिटानंतर हा वेळ जो असतो हा अर्धा तासाचा, याला प्रदोष काळ म्हणतात. ते ह्या प्रदोष काळात आपण सत्यनारायण करतो. तर कदाचित आपलं मागे पुढे होतं तसं काही त्याच्यामुळे काही आपला फरक नाही पडत, पण शक्यतो सत्यनारायण हा प्रदोष काळात असतो. तर म्हणून आपण सत्यनारायण हा शुक्रवारी संध्याकाळी करायचा. आणि ज्यांना शुक्रवारी नाही जमला त्यांनी शनिवार पण करू शकता, शनिवारी पण करू शकता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ आहे. परंतु जर प्रदोष काळात करायचा असेल तर आपल्याला 23 तारखेला सत्यनारायण करायचा, म्हणजे आपण 23 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी. नाही जमलं तर शुक्रवारी शनिवारी करा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. परंतु जसं काही 2 असल्यामुळे आपल्याला शुक्रवारी सत्यनारायण करणं योग्य आहे. तर आपण असं येत आता सत्यनारायण कसा करायचा हा आपण व्हिडिओ तर माझे आहेच, परंतु तरी मी थोडक्यात माहिती देते. घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा, कधी करायचा. आता कधी करायचा हे तर आपल्याला समजलं की शुक्रवारी करायचा 3:34 किंवा शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर आपल्याला घरच्या घरी अगदी साध्या सोप्याने काही खर्च लागत नाही, आपल्याला काहीच खर्च लागत नाही. अगदी 3 सुपाऱ्या घ्यायच्या, 6 जोड पानं घ्यायचे, 6 आणि 5 11 जोड पानं, 6 आणि 11 असे आपल्याला नागवेलीचे पानं नसेल तर तुम्ही कुठले पण घ्या, आंब्याचे घ्या, कुठले पण घ्या, तुमच्याकडे जे असेल ते तुमच्या जवळपास. पण असले तर नागवेलीचे पानं अतिक उत्तम आहे, नाही तर ते आंब्याचे पण चालेल. आणि तेही नसेल तर तुमच्याकडे जे असेल ते घ्या. कारण की कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा सेवा करणं महत्वाचं आहे. आणि दर पौर्णिमेला सत्यनारायणची सेवा करून बघा, अतिशय प्रभावी सेवा आहे. आणि तुम्हाला त्याच्यातून लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे, आरोग्यासाठी, सुखशांतीसाठी, सौभाग्यासाठी, आपल्या घरातले कुठल्याही अडचणी असेल, कुठल्याही समस्या असेल त्याच्यासाठी आपण ते करू शकतो. पुत्रप्राप्तीसाठी, म्हणजे असं काही नाही की हे याच्यासाठी नाही आपण करू शकत की हे म्हणजे प्रॉपर ह्याच कामासाठी आहे, तर असं नाही. सत्यनारायण हा प्रत्येक कामासाठी आहे, तुम्ही कुठल्याही कामासाठी करू शकतात. फक्त आपल्याला त्याच्यासाठी एक संकल्प करावा लागतो की तुम्ही कुठल्या कामासाठी करताय. आणि शक्यतो सत्यनारायण हे ना आपल्याला 11 सत्यनारायणाचा संकल्प करावा लागतो. 11 सत्यनारायणचा संकल्प केला की आपला 11 महिन्यामध्ये, म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला करायचा असतो आणि 11 महिन्यामध्ये आपले बरेचसं काम होऊन गेलेलं असतं. आता मागे बघा, आपण कधी अधिक महिन्यामध्ये आपण रोज सत्यनारायण केलं तर त्यांचे सुद्धा बरेच जणांचे कामं झालेले, कारण की ह्या कलियुगामध्ये अतिशय पुण्यकारक असं जे काही व्रत असेल तर ते सत्यनारायण आहे. आणि सत्यनारायणची पूजा करायला आपल्याला फक्त अर्धा तास लागतो फक्त. कारण की काहीच नसतं वाचायला, पूजा मांडायची, स्वामीस्तवन घ्यायचं, स्त्री सुक्त, पुरुष सुक्त आणि याचे 5 अध्याय, सत्यनारायणचे 5 अध्याय. पण 5 अध्याय ते 20 मिनिटात होता आणि बाकीचे आपल्याला ते 10 मिनिटात होता. 10 मिनिटं पण नाही लागत, पण 10 मिनिटात धरून घ्या. कारण की स्वामीस्तवन असतं, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष, स्त्री सुक्त, पुरुष सुक्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि आपलं 5 अध्याय. त्याच्यात तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आणखी विष्णूचा मंत्र पण घेऊ शकता, श्रीवत्सम धारेण वक्षमुक्त माला षडाक्षर असा मंत्र पण घेऊ शकतात, किंवा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दुसरी पण सेवा करू शकतात. पण साधारण आपल्याला अर्धाच तास लागतो सेवा करायला, झटपट होती ती सेवा. परंतु इतका रिझल्ट आहे, इतकी पॉवरफुल सेवा आहे. त्या ग्रंथातच दिलेलं आहे शेवटी की महापुण्यकारक ही कथा आहे, महापुण्यकारक हे व्रत आहे. तर म्हणून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण आवर्जून करत चला.
आणि अनुभव घेत चला. आता सत्यनारायण कसा करायचा अगदी सोपं आहे. 3 सुपाऱ्या घ्यायच्या, 6 पानं घ्यायचे, ते 6 पानं खाली ठेवायचे आहे. डावीकडून आपल्याला गणपती म्हणून एक सुपारी ठेवायची, त्याच्या शेजारी आपल्याला कुलदेवीची सुपारी ठेवायची, त्याच्या शेजारी कुलदेवाची सुपारी ठेवायची. कलश घ्यायचा, कलशामध्ये पाणी घ्यायचं, जे आपल्याला पाण्यामध्ये आपण सुपारी, पैसा, हळदी, कुंकू, दुर्वा, फूल असं टाकायचं. त्यानंतर त्याला 5 पानं लावायचे. त्यानंतर खाली थोडे गहू घ्यायचे, त्याच्यावर तो तांब्या ठेवायचा, पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा, त्याच्यावर एक डिश ठेवायची तांदूळाने भरलेली, आणि त्या तांदूळाने भरलेल्या डिशवर बाळकृष्ण ठेवायचा आपली अशी, आणि शेजारी सत्यनारायणचा फोटो. असं एवढंच आपली पूजा मांडायला लागते. पूजेला जास्त काही हे पण नाही लागत, खूप फळं वगैरे असं काही लागत नाही, एवढ्याच वस्तू लागतात. बस तेवढंच मांडायची. त्यानंतर आपली पूजा करायची, पंचोपचार पूजन करायचे त्या सुपाऱ्यांचे. गणपती म्हणून पहिल्या सुपारीची पूजा करायची, कुलदेवता म्हणून दुसऱ्या सुपारीची करायची, वरुण देवता म्हणून तिसऱ्या सुपारीची करायची, बाळकृष्णाची करायची, सत्यनारायणची फोटोची करायची. सगळ्यांची पंचोपचार पूजन करायचं. पूजन करून आपण हे करायचं, त्यांना नैवेद्य द्यायचा. साखरेचा नैवेद्य द्या, सुपाऱ्या जे आहे गणपती, गणपती, कुलदेवी, वरुण देवता यांना साखरेचा नैवेद्य द्या, आणि शिऱ्याचा नैवेद्य बाळकृष्णाला आणि सत्यनारायणच्या फोटोला द्या. आता शिरा पण असा खूप काही करायची गरज नाही, आपल्याकडे किती खाल्ल्या जातो एवढंच करायचं, कारण की तो प्रसाद सुद्धा आपल्याला फक्त घरच्यांना द्यायचा असतो, बाहेरच्यांना द्यायचा नसतो. मग तुम्ही तुमच्या याच्यानुसार करायचं, आपल्याकडे किती खाल्ल्या जाईल तेवढंच करायचं. एवढंसं होईल, एवढा होईल, एवढा होईल, किंवा एवढासा होईल, किंवा एवढासा जरी केला तरी चालेल. फक्त आपल्याला जेवढा खाल्ला जाईल आपल्याकडे तेवढाच करायचा. असं काही नाही की एवढा 1.25 किलोचा करा, 1.25 पावशेरचा करा, असं काही नाही. एक छोट्याशा वाटीचं माप घ्या, छोटी वाटी, फक्त वाटी घ्यायची छोटी, 1.25 वाटी घ्यायची, नाही तर मूठमध्ये 1.25 मूठ घ्या. असं फक्त थोडंसं हे करायचं. 1.25 केलं म्हणजे आपली वाढत जाते, प्रगती होत जाते, म्हणून 1.25 करायचं असतं. तर आणि तसं करायचं. मग तो प्रसाद करा आपण, आणि त्याचा नैवेद्य द्या, आणि बस मग वाचन करा आणि आरती करा. झालं अगदी अर्ध्या तासात. आणि इतकी छानशी अशी सेवा. आणि ज्या दिवशी तुम्ही सत्यनारायण करून बघा, तर त्या दिवशी घरातले जे काय म्हणजे आपले घराचे वातावरण असतं ना, आपल्या घरात एकदम प्रसन्न वाटतं. तुम्ही अनुभव घ्या, कधी सत्यनारायण करा, ज्यांनी केलेलं असेल, जे करतात त्यांनी अनुभव घेतला असेल, परंतु ज्यांनी नाही केला अजून आणि त्यांनी करून बघा, खूप छान असं घरात एकदम प्रसन्न वाटतं. त्या दिवशी एकदम असं भरभरून वाटतं, कारण की त्या दिवशी ना सत्यनारायणाचा वास असतो आपल्या घरात, नारायणाचा वास असतो त्या घरामध्ये, म्हणून आपल्याला जिथे तिथे अगदी असं वाटतं, कुठे बघितलं तर मन अगदी प्रसन्न सारखं वाटतं. असं खूप छानसे अनुभव त्या दिवशी येतात, खूप छान आपल्या घरात वाटतं आपल्याला, कारण की त्यांची ऊर्जा आपल्या घरामध्ये त्या दिवशी असते, आणि म्हणूनच आपल्याला ते अनुभव येत असतात, तर जाणवत पण असतं. तर असा अगदी छोटासा हा सत्यनारायणचा विधी आहे. पण हा मी कसा करायचा याची प्रॉपर व्हिडिओ टाकलेली आहे, सत्यनारायण करून दाखवलेलं आहे. तर ती तुम्ही व्हिडिओ माझी मागेच टाकलेला आहे मी, तर तुम्ही ते चेक करा, आणि ते व्हिडिओ बघून वाटल्यास तुम्ही फक्त ते व्हिडिओत मी सगळं पूजा करून दाखवलेली, तुम्ही फक्त ते ऐकून फुल व्हा, पान व्हा, हे जे काही सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही जरी केलं तरी तुमचा सत्यनारायण होईल. थोडक्यात तुमचा ब्राह्मणाचं जे काही काम असतं ते आपण व्हिडिओत केलेलं आहे. आपण ते फक्त ऐकून, जसं आपण कसं आपल्याकडे पूजेला आपण ब्राह्मणाला बोलवतो, मग ब्राह्मण सांगतो, असं मंत्र म्हणतो, व्हा पूजा, फुल व्हा, हळद व्हा, कुंकू व्हा, तसंच आपण त्या व्हिडिओत केलेलं आहे. आपण तुम्ही फक्त बघून तशी जरी कृती केली तरी तुमचं असं छानसा सत्यनारायण होईल. तर आपण ती व्हिडिओ चेक करा आणि त्याच्यानुसार सत्यनारायण करा. तर आणि अनुभव सुद्धा घ्या, आणि अनुभव घेतल्यानंतर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, म्हणजे आपल्यामुळे आणखी दुसरे पण करतील आणि त्यांचे सुद्धा कुठलेही प्रश्न सुटतील. आणि ही व्हिडिओ सुद्धा आपण जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कसं आहे की आपल्यामुळे दुसरे काही करतील ना, तर त्यांची सेवा होईल आणि त्यांचे सुद्धा प्रश्न सुटतील. आपण व्हिडिओ टाकण्यामागचं आणि सांगण्यामागची हेच एक तळमळ असते की आपले व्हिडिओ शेअर करा. त्याच्यामागची हेच तळमळ असते की सेवा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, आणि जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, हे आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि आपण तीच विनंती करतो की स्वामी जेही सेवा करेल तुमची, त्यांचे सगळ्यांचे प्रश्न, त्यांचे सगळ्यांच्या समस्या
समस्या सुटू द्या, म्हणून आपला हा एक सेवा म्हणून आपण ही व्हिडिओ टाकत असतो. कुठली व्हिडिओ आपण सेवा म्हणून टाकत असतो, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी सेवा करावी स्वामींची आणि त्यांचे प्रश्न सुटावे, हीच एक इच्छा असते. तर असो आपण सुद्धा ही अशीच इच्छा बाळगून आपली व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांचे सुद्धा समस्या मिटतील आणि त्यांचे सुद्धा प्रश्न सुटतील. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.